मित्रांनो गंगा एवढ्या जाग्यात कुठेच पाणी नाही मित्रांनो. बघा लय मोठा गड केवढा आहे. अरे बाबू खरंच शेतकऱ्याच्या म्हणजे शेतकऱ्या प्रेम जर असेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. तर मला सांगायला एकदम आनंद होतो मित्रांनो तुम्हाला, कारण ह्या व्हिडिओ आपण म्हणजे हा व्हिडिओ खूप दिवसापूर्वी म्हणजे असा आपल्याला एक ॲडव्हेंचर बनायचा होता, की ॲडव्हेंचरच म्हणू शकतो, की आपण आपल्या इकडला तुम्हाला सगळा परिसर दाखवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या इकडली गंगा गोदावरी माते म्हणजे गंगा गोदावरी नदी गंगा सगळं काही तुम्हाला सांगणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि अर्धवट काय तुम्ही सोडू नका कारण हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा आहे. चला, आपलं कुत्र्या कसं पाणी पिते बघा, त्याला पाणी पिऊस तर आपण काय करू आता पटापटा चलत जाऊन आपल्या इकडलं मला सगळं गंगा गोदावरी नदी सगळा परिसर आणखी काय करू आपण सुरू. आजचा व्हिडिओ आपला गंगा गोदावरी मातेपासून जाऊ. आता हे रस्ता तिकडे जातोय, चला. तर मित्रांनो फायनली आपण आलो गंगा गोदावरी नदीला आणि आता आपला व्हिडिओ स्टार्ट होतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, इथं 3 नद्याचा संगम झालेला आहे. पहिलं म्हणजे गंगा गोदावरी नदी, एक रेवती नदी आणि एक इद्रुपा. हे थोडा सूर्य डोळा चमकतो त्याच्यामुळे एक इद्रुपा. गंगा गोदावरी नदी, रेवती आणि एक इद्रुपा. आणि मित्रांनो हे बघू शकता इकडला परिसर कसा आहे, एकच नंबर. आणि त्याच्यामुळं 3 नद्याचा संगम झाला आहे ना, त्याच्यामुळं आपल्या श्री महादेवांच्या मंदिराचं नाव आहे श्री संगमेश्वर देवस्थान. कारण इथं 3 नद्याचा संगम झाला आहे आणि इथूनच सगळा संगम झाला आहे. त्याच्यामुळं संगमेश्वर भगवान म्हणजे महादेवांच्या मंदिराचं नाव आहे श्री संगमेश्वर देवस्थान. आणि हे देवस्थान गेवराई तालुक्यातल्या म्हणजे बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या एका खेड्यागावामध्ये, ते म्हणजे संगम जळगाव. आणि महाशिवरात्रीला मित्रांनो एवढा भारी इथं सप्ताह असतो, एवढा भारी सप्ताह असतो, लय भारी सप्ताह असतो इथं. तुम्ही नक्कीच एकदा गाव आहे ना या. आणि दुसरं आता चला आपण तिकडे जाऊ, चला दुसरीकडे. आणि यंदा आता उन्हाळा आहे सध्या, म्हणजे उन्हाळा आता पावसाळा आलायच. कमीत कमी 10-15 दिवस झालं पावसाची वाट बघतोय, पण अजून काय पाऊस आहे ना. इकडे बघू शकता आमच्या इकडे अशी वाळू वगैरे चलती, तिकडे वाळूचा स्टॉक मारून ठेवला आहे. तरी वाळू काय हे वाळूचं बरोबर नाही, पण काय चालतं त्याचं हे इकडं आपलं बघू शकता. म्हणजे गंगा गोदावरी नदी लय मोठी सांगू पण शकत नाही, एवढं पात्र आहे, लय मोठी. आणि हे सध्या तुमच्या भावाने जिथं मोटर टाकली तिथं बघा चलत चाललोय मी. हे बघू शकता आम्हा फास्ट जातो. हे बघा इथं आपली मोटर आहे. फक्त 2-3 घंटे पाणी येतं, चालतं चांगलं, बघू शकता. आणि पावसाळ्यात म्हणजे उन्हाळ्यात असं थोडंफार बरेच प्रॉब्लेम येतात ना, त्याच्यामुळे काय करावं लागतं, असं खड्डे खांदावं लागतं. त्याशिवाय आपल्याला पाण्याची काही सुविधाच नाही गंगामध्ये, असं खड्डे खांदावं लागतं. आणि आपण खड्डे खांदले. आणि मित्रांनो हे बघा खड्डा असं म्हणजे वाळूतून त्याच्यातून पाणी येतं. हे आता पाणी चालू आहे, चौकून पाणी चालू आहे पब्लिक. मित्रांनो वाळूमधून थोडी वाळू उकारली का पाणी कसं येतं बघा तुम्ही. हे बघा पाईपाने आपण वाळू उकरू अशी, तर बघा पाणी कमीत कमी एवढं पाणी येतं. पण ही वाळू असं खाली केलं का आपण वाळू अशी जाते राव, त्याच्यामुळे नदी झालं पाणी. बघा हे आपलं खड्डं सध्या असंच येतं कमीत कमी. ठीक आहे 3च्या मोटरचं पाणी येतं, पण त्यामुळे आपला सध्या ऊस हिरागाऱ्या नाही तर आपलं ऊस असं झालं असतं बघा, जळून गेला असतं सगळं. कारण यंदा तुमच्या भावाने बराच ऊस केला आहे, पाण्याची कमतरता लई. आता हे बघा हे आपण थोडं 5-10 मिनटं उकरतो आणि लगेच आपण तिकडे जाऊ. तोवर कंटिन्यू करा ब्लॉग. तर पब्लिक फायनली तिथलं बरंच उकरलं मी, कमीत कमी मला 20 मिनटं लागली उकरायला. ते उकरायचं इकडं वाळू चालू आहे, तिकडे नको वाळूकडे, कारण चालू ते विषय सोडून चला आपला इकडे जायचं आहे, आपल्याकडे दुसरीकडे आता. आणि सध्या तुम्हाला सांगतो गंगाला म्हणजे इथून कमीत कमी मित्रांनो तुम्हाला सांगतो इथून इकडे आहे का, इकडे नदी आहे. हे बघा इकडं मी तुम्हाला बोट करून दाखवलं हात, इकडं नदी आहे. नदी अशीच खाली जाती आणि गंगा पलीकडून बघा
हे उगम होतो हे इथंच, हा दोन्ही नदीची इथंच उगम होतो. आणि गंगा गोदावरी नदीचं इकडं तुम्हाला दाखवतो. चला कंटिन्यू करा पब्लिक ब्लॉग. आणि बघा ना जाळं कसं कुठपर्यंत उतरलं इकडं जाळं आहे. मला तर वरून बरंच लांबवर दिसलं. काय म्हणतो आजचा ब्लॉग मित्रांनो, खरंच आजचा ब्लॉग म्हणजे लय भन्नाट खतरनाक होणार आहे. आणि हा ब्लॉग नंबर पार्ट 1 आहे. याच्या अजून 2-3 पार्ट होते, कारण आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण नाही, तुम्ही फक्त कंटिन्यू म्हणजे आपल्या अकाउंटला फॉलो करायचा आणि आपले ब्लॉग दररोज दररोज बघायचा. कारण शेतकरी कुटुंबातला आहे मी, लय गरीब परिस्थिती माझी परिस्थितीचा एक ब्लॉग बनवून टाकेल तुम्हाला सध्या आपल्या हे बनवून. चला पब्लिक, हे बघा झाड किती लांब आहे. आणि इकडे गंगाला खडकच खडक आहे, जिथपर्यंत तुमची नजर जाईन तिथपर्यंत खडकच. आणि इकडं पाणी खाली, ते आमचं तिकडं गाव आहे, तिकडे गाव आहे पब्लिक आमचं. आणि इकडं नांदर कुरण आणि इकडं संगम जळगाव आणि इकडं वर रेवकी देवकी, इकडं वर रेवकी देवकी असे बरेच गाव आहे. तिकडे हिंगणगाव गोंदी खाल म्हणजे बरेच लांब आहे. आणि मित्रांनो अजून तुम्हाला एक सांगतो की गंगातलं म्हणजे सगळ्यात पवित्र ठिकाण जर म्हणलं ना आपलं श्री संगमेश्वर देवस्थान. आणि दुसरं आपलं महादेवांचं ते श्री संगमेश्वर देवस्थान. त्या मंदिराचं नाव पण श्री संगमेश्वर देवस्थान आहे. कारण ते मित्रांनो एकदम पाण्यात मंदिर आहे. आणि पाणी सध्या आता पाऊस काळात तिथं इतकं पाणी असतं, इतकं पाणी असतं, लय पाणी असतं तिथं. आणि ते खरंच मंदिर म्हणजे एकदम पवित्र आहे. आणि तुम्ही कधी तिथं आलात ना लय म्हणजे एकदम भारी, लय भारी दर्शन होतं तिथं, एकदम म्हणजे लय भारी. मी सांगू शकत नाही, तिथं परिसर लय भारी आहे. आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तिथं दुसऱ्या किंवा इतर ब्लॉगमध्ये आपण दाखवू तुम्हाला. चला आपली एवढं लांब झाड आहे, ते तिथपर्यंत आलो, तिकडून आलो, हे इथून आलो. मला बघा ना लय लांबवर दिसते बा कुठपर्यंत. वातावरण वेगळं आहे, लय भारी वाटतं, एकदम बेकार विषय. आपला ब्लॉग पटकन घरी जावं लागेल, कारण माझ्या मागं लय काम घरचे शेतीचं असं असतं. तुम्हाला वाटत फक्त शेती बी ते असं शिक्षण पण चालू आहे आणि शेतीचं पण चालू आहे. कारण आपलं पहिलं प्रेम म्हणजे आपली शेती आहे आणि आपण शेती कधी सोडणार नाही, कारण आपण शेतकरी केवढा मोठा दगड मित्रांनो, तुम्हाला दिसतो का? झूम करून दाखवतो. आपल्या मोबाईलचं झूम होईन बाबा, पांढरं झालं. हे बघाच केवढा मोठा दगड आहे. आणि मी माईक आणला तो एक बऱ्याच म्हणजे तेवढा माझा बजेट म्हणजे बसतो होता तेवढा माईक आणला, पण तो कुठं ठुला माझी मला लक्षात नाही. आता मला तो असं नाही काही बघावं लागेल कुठंतरी. इकडे बघू शकता बैल वगैरे चालू, तिकडं माणसं आहे, ते स्टॉक मांडलेला आहे इथं वाळूचा. इकडे पब्लिक आहे आपला, बहुतेक तिकडे जाता येणार नाही कारण लोकेशन वगैरे बिघडलं, समजा पोलीस वगैरे कोणी आलं तर आपली जो पंचायत होईल यायची रे बोला बस. बघू शकता तुम्हाला दिसते की नाही काय आम्ही बघा तिकडे कोपऱ्या लोक आहेत, ते समोरचे ते 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 कोपऱ्या लोक आहेत. यायला म्हणलं मरणाचं भारी व्हिडिओ होईन राव आपला. व्हिडिओ होईन, व्हिडिओचं नाही कारण तुमचा भाव तुमच्यासाठीच आहे, हसायसाठीच आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. चला मित्रांनो, गंगात एवढ्या जाग्यात कुठंच पाणी नाही बघा, गारगार बिंगून दाखवतो, गारगार गारगार गार. आणि फक्त एवढ्याच ठिकाणी पाणी, बाकी कुंकडच नाही, एवढ्याच ठिकाणी पाणी, एवढंच. आणि ते पण छोटंसं खड्डं आहे एवढ्या एक ठिकाणी, हे इथं एक ठिकाणी वाळू झालं मित्रांनो. आपल्याला जावं लागेल बहुतेक, कारण पोलीस जर आले ना तर बेकार अवस्थेत ना आपली. कारण मी एकदम वाळूच्या इकडे नाही, वाळू सध्या चालू आहे, लोकशमी काढल्या समजा, मला सटकी त्यांच्या हातात. चला आपण जाऊ आता इकडे दुसरीकडे, आपलं आता स्टेट दुसरं. आणि हे बघू शकता तुम्ही इकडं कसं आहे. आणि आता तरी यंदा थोडं हे झालं आहे, म्हणजे यंदा म्हणजे थोडं म्हणजे गंगा आपली यंदा तरी लय भारी झाली, सुंदर. कचरा वगैरे कसाच काही नाही गंगात, कारण पाणी आले हो, थोडं साफसफाई वगैरे केलं म्हणजे एकदम भारी बघा, एकदम भारी म्हणजे लय. आणि हा दगड केवढा आहे मित्रांनो बघा, लय मोठा दगड आहे, केवढा आहे. अरे बाबू केवढा दगड आहे हो, लय बेकार विषय. आणि इकडे सगळी मातीच राव मित्रांनो. तो कंटेंट भारी होता राव, मला जायचं होतं तिकडे, पण माझा सगळा प्लॅन तो पण म्हणजे काय आहे आता शब्दच नाही माझ्याकडे बोलायला, माझा सगळा प्लॅन बिघडला.
बघू अजून 10-5 मिनटं तिथं वाट बघू. थोडं त्यावर मी काय करतो, थोडं बसतो. आता लय दमलोय मी, लय लांबून आले. तर काय करतो त्यावर आराम करतो. ते माणसं जायची वाट बघतो तो झोपतो मित्रांनो. तर मित्रांनो आता कंप्लीट संध्याकाळचे 6 वाजले. तर मी आलतो 4:30 वाजता आणि ब्लॉग आपला सुरू झाला. तर कमीत कमी मी 1 घंटा वाट केला, म्हणजे वाट बघितली. पण अजून पण ते माणसं तिथंच येतं. ते बघा ना, आपलं सगळं ब्लॉगचं म्हणजे चौपट झालं आपलं. तर जाऊन द्या, मग पण आज लय मूड ऑफ झाला आहे आजच्यासाठी. इथंच थांबतो. भेटू आपण आता पुढच्या खतरनाक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला, शेतकऱ्याच्या मुलाला, तुम्हाला जर खरंच मित्रांनो तुम्हाला जर खरंच शेतकऱ्याच्या म्हणजे शेतकऱ्यावर प्रेम जर असेल तर ह्या अकाउंटला तुम्ही फॉलो करता आणि आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत जातात आणि बेल आयकॉनला क्लिक करता आणि लाईक करता मित्रांनो. खरं जर तुम्हाला जर शेतकऱ्यावर जर प्रेम असेल ना तर तुम्ही हे करता, आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा दनादन आणि अकाउंटला ते व्हिडिओ सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव यू अँड टेक केअर.